मनोकामना न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी आयुक्त होते मद्यधून. घटनास्थळावरून घेतले मद्याचे पुरावे, उपचारासाठी एअर ॲम्ब्युलन्सने 71 मिनिटात मुंबईत. स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी लातूर महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे आणि त्यांच्या पत्नी भाग्यश्री मनोहरे यांच्यात मुलांसमोरच बंगल्याच्या पोर्चमध्ये वाद झाला होता. यावेळी आयुक्त मनोहरे मद्यधुंद अवस्थेत होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी पंचनाम्यात त्याचा उल्लेख केला आहे. आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागे कौटुंबिक वादाचे कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेपूर्वी मनोहरे आणि त्यांच्या पत्नीत वाद झाला होता. त्यानंतर तावातावात बेडरूममध्ये जाऊन मनोहरे यांनी पिस्तूल काढून स्वतःवर गोळी झाडली. घटनेच्या वेळी याच परिसरात एका आयशर टेम्पोने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना घडली होती. त्यामुळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी याच परिसरात होते. मनोहरे यांच्या बंगल्याच्या मागे पोलीस अधीक्षकांचा बंगला आहे. त्यामुळे घटनेनंतर काही मिनिटात पोलीस अधीक्षकांसह सर्व अधिकारी मनोहरे यांच्या बंगल्यावर जमा झाले. फॉरेन्सिक पथकही दाखल झाले. पथकाने मनोहरे यांचे पिस्तूल आणि 25 जिवंत काडतुसे जप्त केली. यावेळी मद्याचे पुरावेही घटनास्थळावरून जप्त केले. आयुक्तांच्या दोन्ही मुलांचीही पोलिसांनी केली चौकशी. संपर्कातील इतरांचेही जबाब नोंदवले जाणार आहेत. लातूर विमानतळावरून एअर ॲम्ब्युलन्सने आयुक्तांना मुंबईत हलवले. ग्रीन कॉरिडॉर, आयुक्तांना मुंबईला केले एअरलिफ्ट. मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्यावर 35 तास लातूरात उपचार केल्यानंतर त्यांना मुंबई येथील कोकिलाबेन रुग्णालयात हलवण्यात आले. सोमवारी सकाळी 10 वाजता पुणे येथील कार्डियाक एअर ॲम्ब्युलन्स लातूरच्या विमानतळावर दाखल झाली. त्यानंतर सकाळी 11 वाजता वाडा हॉटेल चौक, PVR चौक ते विमानतळ या 17 किलोमीटर मार्गांवर ग्रीन कॉरिडॉर केला होता. 10.55 वाजता रुग्णालयातून मनोहरे यांना घेऊन निघालेली रुग्णवाहिका 11:19 वाजता म्हणजे 24 मिनिटात लातूर विमानतळावर पोहोचली. त्यानंतर 19.52 वाजता विमानाने मुंबईच्या दिशेने उड्डाण केले. हे विमान मुंबई येथील सांताक्रूझ कलिना विमानतळावर 1:03 वाजता उतरले. सांताक्रूझ विमानतळ ते कोकिलाबेन रुग्णालय या अंतरावरही ग्रीन कॉरिडॉर होता. त्यामुळे मनोहरे यांना कोकिलाबेन रुग्ण पोहोचण्यासाठी लातूरहून केवळ 79 मिनिटे लागली. रुग्णालयात पूर्वीच बेड बुक करण्यात आल्यामुळे रुग्णालयाचे डॉक्टर अभय कुमार यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. घटनेपूर्वी आयुक्तांना कॉल करणारा तो कोण? तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आयुक्त मनोहरे यांना शनिवारी अनेक कॉल आलेले होते. परंतु मनोहरे आणि त्यांच्या पत्नीत वाद होण्यापूर्वी मनोहरे यांना शेवटी एक कॉल आला. त्या कॉलची माहिती पोलीस घेत आहेत. या कॉलनंतरच मनोहरे दाम्पत्यात वाद झाल्याचा संशय आहे. शेवटचा कॉल करणारी ती व्यक्ती कोण? कॉल करण्यामागचे त्याचे कारण काय? ती व्यक्ती कुटुंबातील आहे की बाहेरील? या प्रश्नांची उकल पोलीस करत आहेत. भांडण सुरू असताना प्रत्यक्षदर्शी असलेल्या दोन्ही मुलांकडेही याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र अजूनही घटनेपूर्वी कॉल करणारी व्यक्ती निष्पन्न झाली नाही. आत्महत्येचा प्रयत्न आता नवीन कायद्यात गुन्हा नाही. कायद्यांमध्ये झालेल्या बदलानुसार कलम 309 आता रद्द करण्यात आलेले आहे. त्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाही. अशा घटनांची केवळ स्टेशन डायरीला नोंद केली जाते. परंतु अशा घटनांमध्ये जर कोणी तक्रार केली तर तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात येतो. मनोहरे यांच्या प्रकरणात वडील आणि पत्नी या दोघांनीही पोलिसांना जबाब दिलेला नाही. त्यामुळे अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. असे असले तरी पोलिसांनी तपासाची प्रक्रिया पूर्ण केली असून आवश्यक व्यक्तींचे जबाब नोंदवणे, संशयितांची चौकशी सुरू केली आहे. आयुक्तांच्या संपर्कातील व्यक्तींचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. पिस्तुलावर ठसे मनोहरे यांचेच पॅराडाईज या शासकीय बंगल्यावरील बेडरूममध्ये पोलिसांना मनोहरे यांचे पिस्तूल आढळले. विदेशी बनावटीचे हे पिस्तूल आहे. यातून एकच गोळी मनोहरे यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली आणि त्यानंतर ते बेडवरून खाली कोसळले. पंचनाम्यात हे पिस्तूल घटनास्थळीच आढळले. त्यावरील बोटांचे ठसे मनोहरे यांचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःवर गोळी झाडल्याचे स्पष्ट होते.